चला मित्रांनो, तुम्ही थंबनेल बघितलंच असेल. आपण काय एका शब्दासाठी अनेक अर्थ, म्हणजे असे शब्द ज्याचा एकच शब्द आहे पण त्याचे अर्थ खूप सारे आहे. तर हा म्हणजे एवढा इम्पोर्टंट सेक्शन आहे की याचे 2 क्वेश्चन विचारले जातात आपल्या कंबाईन मेन्स आणि ग्रुप सी मेन्समध्ये. 2 क्वेश्चन म्हणजे 4 मार्क. जनरली पोरं पोरं ह्या सेक्शनला स्किप करतात. म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. याच्यामध्ये आपण काय घेतलेलं आहे, फक्त आणि फक्त पी-वाय-क्यूज. जेवढे पण पी-वाय-क्यू विचारले आहे, तेवढे पी-वाय-क्यू मी याच्यात ॲड केलेले आहे. पण आपण प्रश्नानुसार न जाता मी त्याची एक पी-डी-एफ बनवली आहे. त्यानुसार आपण जाणार आहोत. कसं आहे, त्याची मी त्याच्यात ट्रिक पण बनवली आहे. एका शब्दाचे पूर्ण अर्थ एका वाक्यामध्ये कव्हर केलेले आहे आपण. म्हणजे एका शब्दाचे जेवढे अर्थ होतात ते सगळं आपण एका वाक्यामध्ये कव्हर केलेले आहे. दुसरं म्हणजे मी एवढंच म्हणणार, हा व्हिडिओ तुम्ही स्किप नका करू, म्हणजे पूर्ण बघून घ्या. तुम्हाला फायदा होणार. कसं आहे, मेन्समध्ये 1-1 मार्क आपल्याला उडवून लागतो. हे 4 मार्काचा विषय आहे. कसं आहे, 4 मार्काचा. मराठीमध्ये 4 मार्क. समजून राहिले तुम्ही, म्हणजे इम्पोर्टंट आहे. बघा मित्रांनो, जर एक जरी क्वेश्चन आला तर समजून घ्या आपल्याला त्याचे 2 मार्क भेटणार आहे. मी याच्यासाठी सांगत आहे, हा सेक्शन इम्पोर्टंट आहे. पोरं स्किप करतात. आपण जर केला तर आपल्याला 1 किंवा 2 मार्काचा ॲडव्हांटेज भेटू शकतो. 2 मार्कही भेटू शकतात किंवा 4ही, जर 2 क्वेश्चन आले तर. ग्रुप सीमध्ये 2 क्वेश्चन आले होते. ग्रुप बीमध्ये 1 आला होता. आता जो 26चे आता 17 मे झाले त्याच्यामध्ये 1 क्वेश्चन आला होता. समजा 2 मार्क, आणि तो म्हणजे पी-वाय-क्यू मधलाच होता. त्यामुळे म्हणत आहे करून घ्या. ठीक आहे, चला सुरू करू आपण. सगळ्यात पहिला वर्ड आहे द्विज. तर द्विजचे 3 अर्थ होतात. कोणते? ब्राह्मण, दात आणि पक्षी. त्याला आपण कसं लक्षात ठेवणार आहे? एक वाक्य लक्षात ठेवा. एका ब्राह्मणाने आपल्या दाताने एका पक्षीला दाणे खाऊन घातले. दाणे खाऊ घातले म्हणजे द्विजचा अर्थ काय होतं? ब्राह्मण. दात पण म्हणजे द्विजचा अर्थ होतो, आणि पक्षी पण. बघा, हे समानार्थीमध्ये पण विचारले जाऊ शकतात आपल्याला. बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे. एका ब्राह्मणाने आपल्या दाताने पक्षीला दाणे खाऊ घातले. ठीक आहे. नेक्स्ट, पक्ष. पक्षाचे काय अर्थ होतात बघू आपण. एका राजकीय संघटनेने पुढील एका पंधरवड्यात पंख रक्षण करण्यासाठी आपला एक गट बनवला आणि वादातील बाजू मांडली. ठीक आहे. त्याचे अर्थ काय होतात? तर याचा अर्थ होतो, पक्ष म्हणजे राजकीय संघटना. सगळ्याला माहित आहे, इझी आहे, जाऊ दे. पंधरवडा लक्षात ठेवा. पक्ष म्हणजे पंधरवडा, आणि पक्ष म्हणजेच पंख. पक्ष म्हणजे पक्षी नाही, पक्ष म्हणजे पक्षीचे पंख. पंख. तो तिथं पक्षी देईल, पक्षी नाही होत, पंख होतात. गट, आपल्याला माहिती आहे, राजकीय संघटना असो, गट असो, सेमच आहे. वादातील बाजू. वादातील बाजू. आणि लक्षात कसं ठेवणार आहे? एका राजकीय संघटनेने पुढील एका पंधरवड्यात पंख रक्षण करण्यासाठी आपला एक गट बनवला आणि वादातली बाजू मांडली. बस. एक वेळा किंवा 2 वेळा वाचलं तुम्ही, तुमच्या लक्षात राहील. त्याच्यानंतर आहे पात्र. पात्राचे अर्थ बघू. नाटकातील पात्राने स्वतःला योग्य लायक सिद्ध करण्यासाठी नदीचे पात्र मध्ये जाऊन देवपूजेचे भांडे धुतले आणि ह्या घटनेला तो कारणीभूत ठरला, अशी त्याची गोतात्रा होती. तर जास्त काही लक्षात नका ठेवू. म्हणजे पात्र म्हणजे काय, याच्यात इथं खूप सारे अर्थ जे विचारले मी ते सांगतो. नाटकातील पात्र, योग्यता. नाटकातील पात्र, योग्यता. नदीचे पात्र. त्याच्यानंतर भांडे लक्षात ठेवा. भांडे म्हणजे पण पात्र होतं. आणि हे बाकी 2 जाऊ दे. हे 4 लक्षात ठेवा फक्त. नाटकातील पात्र, योग्यता, नदीचे पात्र आणि देवपूजेचे भांडे. कारणीभूत आणि गोतात्र. ठीक आहे, पहिले 4 लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर आहे नमुना. नमुन्याचा काय अर्थ येतो? ट्रिक काय आहे? हा मसाला एवढा छान आहे की स्वयंपाकाचा उत्तम दृष्टांत म्हणून त्याने याचे उदाहरण देता येईल. हा मसाला एवढा छान आहे की स्वयंपाकाचा उत्तम दृष्टांत म्हणून त्याचे उदाहरण देता येईल. म्हणजे नमुनाचा अर्थ काय होतो? मसाला. अजून काय होते? दृष्टांत, आणि अजून उदाहरण. मसाला, दृष्टांत आणि उदाहरण. उदाहरण सगळ्याला माहित राहते, मसाला आणि दृष्टांत लक्षात ठेवा. समोरचो. त्याच्यानंतर आहे दशा. तर दशाचं आपण कसं लक्षात ठेवू? ट्रिक. जन्मकालीन ग्रहांची स्थिती बिघडल्यामुळे त्याचे इतका वाईट परिणाम आला की कपड्याचे सूत निघून गेले. म्हणजे दशाचा काय अर्थ होतो? पहिला अर्थ होतो जन्मकालीन ग्रहांची स्थिती. दुसरा होतो वाईट दिवस. जन्मकालीन ग्रहांची स्थिती, वाईट दिवस, आणि तिसरा आहे सूते. सूते लक्षात ठेवा. सूते म्हणजे जन्मकालीन ग्रहांची स्थिती, वाईट दिवस आणि सूते. समजो. जलभेग्य. तर याची तुम्ही ट्रिक लक्षात नका करू. मी डायरेक्ट सांगतो, जलभेग्य म्हणजे काय असते? जलभेग्य म्हणजे वॉटरप्रूफ गोष्ट कोणती, म्हणजे ज्याच्यातून पाणी ट्रान्सफर होऊ शकत नाही, म्हणजे अजून जाऊ शकत नाही, त्याला आपण वॉटरप्रूफ किंवा जल रोखणारे म्हणतात. इथं टाइम वेस्ट नाही करू, डायरेक्ट समजू. पाठ. पाठ आणि पाठ हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. दोन्ही आपण बघू. पहिले पाठची ट्रिक बघू.
विधवेचा विवाह ठरल्यानंतर तिला सिंहासन असलेल्या बसण्याच्या लाकडी पाट किंवा चौकोनी तुकडा यावर बसून पाण्याचा पाट व सारणीजवळ नेले. तर म्हणजे पाठचा अर्थ काय होतो? तो विधवेचा विवाह म्हणजे पाट. पाठ नाही, पाट म्हणजे विधवेचा विवाह. त्याच्यानंतर सिंहासन म्हणजे पण पाट. त्याच्यानंतर पाट आपला बसण्याचा पाठ असतो, सगळ्याला माहित आहे. त्यालाच आपण चौकोनी तुकडा म्हणतो. त्याच्यानंतर आहे पाण्याचा पाट. लक्षात ठेवा, पाण्याचा पाट त्याला पण आपण पाट म्हणतो. आणि सारणी, हे नाही लक्षात ठेवलं तरी चालते. एवढं लक्षात ठेवा, विधवेचा विवाह म्हणजे पाट, त्याच्यानंतर सिंहासन म्हणजे पाट, त्याच्यानंतर बसण्याचा आपला पाट असतो आणि पाण्याचा पाट, आणि त्याच्यानंतर आहे पाठ. दोघांमधलं डिफरन्स करजा. पाठची ट्रिक आहे, परीक्षेसाठी खूप पाठांतर केल्यामुळे शरीरातील मागील बाजू दुखी लागली. म्हणजे हे सोपी आहे. दोनच अर्थ होतात पाठचे. एक आपलं जो आपला अवयव आहे पाठ म्हणतो आपण तो, आणि एक पाठांतर. लक्षात ठेवा, बस इझी आहे म्हणून डायरेक्ट समोरतो. त्याच्यानंतर आहे जमाव. जमावचा काय अर्थ होतो? म्हणजे जमावची पहिले ट्रिक बघू. तिथे सैन्याची पलटण तुकडी आली आणि पूर्ण पथक जमा झाले. तिथे सैन्याची पलटण तुकडी आणि पूर्ण पथक जमा झाले म्हणजे जमावाचा अर्थ होतो पलटण, त्याचा अर्थ तुकडी होतो, आणि त्याचाच अर्थ पथक झालं. म्हणजे तीनच अर्थ आहेत जमावाचे: पलटण, तुकडी, पथक. जर तुम्ही हे व्हिडिओ म्हणजे ऐकूनही घेतलं ना तरी तुमचं म्हणजे 1 मार्क येऊन, जर हे रिपीट झालं तर. फुकटचे 2 मार्क आहे व्हिडिओ बघण्यात, काय चाललं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे अज. आणि हे जे आपण उदाहरण बघत आहे ना, हे याच्यासाठी बघत आहे 2 वेळा तुमच्या डोळ्याकडून चालला म्हणून. अज, अजचा अर्थ काय होतो? म्हणजे अजची ट्रिक बघू. ईश्वर भक्तीची परीक्षा घेण्यासाठी बोकळा बनला. ईश्वर भक्ताची परीक्षा घेण्यासाठी बोकळा बनला. म्हणजे अजचे 2च अर्थ आहे, सोपी आहे. एक असतो अज म्हणजे बोकुळ, आणि एक म्हणजे ईश्वर. ईश्वराला पण अज म्हणतो आणि बोकुळला पण अज म्हणतो. समोर जो ऋणानुबंध, हा खूप इम्पॉर्टंट वाटत आहे मला, लक्षात ठेवजा. ऋणानुबंध, ऋणानुबंधाची ट्रिक म्हणजे उदाहरण काय आहे? हा योगायोग नसून चालू सुख दुःखाचा पूर्वजन्माशी असलेला संबंध जोडणारा एक ईश्वरी सूत्र आहे. म्हणते हा योगायोग नसून चालू सुख दुःखाच्या पूर्वजन्माशी असलेला संबंध जोडणारा एक ईश्वरी सूत्र आहे. म्हणजे ऋणानुबंधचा अर्थ काय होतो? योगायोग होतो. चालू सुख दुःखाचा पूर्वजन्माशी संबंध, पूर्ण लक्षात ठेवजा. चालू सुख दुःखाचा पूर्वजन्माशी संबंध म्हणजे ऋणानुबंध, आणि त्याच्यानंतर ईश्वरी सूत्र. 3च अर्थ आहे: योगायोग, सुख दुःखाचा पूर्वशी संबंध आणि ईश्वरी सूत्रे. 3ही लक्षात ठेवा. समोर जो ऋणानुबंध म्हणजे ईश्वरी सूत्रे. त्याच्यानंतर आहे गारा. गाराचं एक्झाम्पल आहे पावसात चिखल. पावसात चिखल तुडवताना आकाशातून पावसाळ्यात पडणाऱ्या गाळ्या पडू लागल्या. बघा हे सोपी आहे. गाराचा 2च अर्थ होतो. गार आपल्याला एक तर माहित असते का बा, ते गारा जे पावसाच्या वेळी पडतात त्याला गारा म्हणतो, ते आपल्याला माहित आहे. दुसरा गाराचा एक लक्षात ठेवा, चिखल. चिखल म्हणजे गारा. सोपी आहे. समोर जाऊ. खळ. खळचं उदाहरण आहे, एका दुष्ट मनुष्याला अंगणमध्ये चिकट पेज सांडून काम खंड पाडण्याचा छंद होता. म्हणजे एका दुष्ट मनुष्याला अंगणमध्ये चिकट पेज सांडून कामात खंड पाडण्याचा छंद होता. तर खळचा अर्थ काय होतो? पहिला अर्थ होतो दुष्ट. दुष्ट म्हणजे खळ. दुसरा आहे म्हणजे दुष्ट मनुष्य म्हणून खळ म्हणतो. दुष्ट नाही, दुष्ट मनुष्याला आपण खळ म्हणतो. दुष्ट मनुष्य आहे, खळ माणूस आहे. त्याच्यानंतर आहे अंगण. अंगण आपल्या घरी असते, अंगणला आपण खळ म्हणतो. त्याच्यानंतर आहे चिकट पेज. हे माहित नाही काय आहे, पण लक्षात ठेवा, चिकट पेज म्हणजे खळ. त्याच्यानंतर खंड. खंड म्हणजे पण खळ. आणि छंद. छंद लक्षात ठेवा, छंद पण म्हणजे पण खळ. तर खळचे किती अर्थ आहे? 4 किंवा 5 अर्थ आहे. पहिले आहे दुष्ट मनुष्य, अंगण, चिकट पेज, खंड आणि छंद. लक्षात राहील. समोर जाऊ. जीवन. जीवनाचं एक्झाम्पल नाही, 2च अर्थ आहे. जीवन म्हणजे आयुष्य, सगळ्याला माहित आहे, आणि जीवन म्हणजे पाणी पण होते. हे समानार्थीमध्ये PYQ विचारलंय, जीवन म्हणजे काय? तर जीवन म्हणजे पाणी. ठीक आहे. समोर जाऊ. त्याच्यानंतर आहे गंज. गंजचं एक्झाम्पल बघू. बाजारामध्ये लोखंडावर चढणारा गंज, पाणी साठवण्याचे एक उभट भांडे आणि तांबा याचा मोठा ढीग व रास लागला होता, जो गावकऱ्यांचा कलंक आणि डाग वाटत होता, कारण तिथे फार कचरा होता. तर गंजचे खूप सारे अर्थ आहे, आपण बघू. सोपी आहे. गंज म्हणजे बाजार. गंजच म्हणजे लोखंडावर चढणारा गंज, ते माहिती आहे आपल्याला. बाजार लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर पाणी साठवण्याचे भांडे, त्याला आपण गंज म्हणतो, माहिती आहे तुम्हाला.
तांब म्हणजे पण गंज होते. ढीग लक्षात ठेवा, ढीगलाच रास म्हणतो आपण. आणि कलंकालाच डाग म्हणतो. कलंगाला डाग म्हणतो आणि फार पण लक्षात ठेवा. काय काय म्हटलं, बाजार, भांडे माहिती आहे तुम्हाला. त्याच्यानंतर ढीग आणि रास, तांब आणि कलंक आणि डाग. समोर जाऊ. गज, बघा ते गंज होतं म्हणजे इथं अनुस्वार होता, इथं गज आहे फक्त. गज म्हणजे हत्ती होतं. ठीक आहे. याचं उदाहरण आहे, एका हत्तीने लांबी मोजण्याचे साधन वापरून एक लोखंडी सळई मोजली. एका हत्तीने लांबी मोजण्याचे साधन वापरून एक लोखंडी सळई मोजली. म्हणजे 3 अर्थ आहे. काय आहे? गज म्हणजे हत्ती, लांबी मोजण्याचे साधन आणि लोखंडी सळई. समोर जाऊ. अर्थ. अर्थचे काय काय अर्थ होतात बघा. अर्थाचा काय अर्थ होतो त्याचा उदाहरण आहे, माझा हेतू किंवा इच्छा फक्त पैसा कमावणे किंवा फळ मिळवणे नसून जीवनाचा खरा आशय समजून घेऊन कस लावणे असा आहे. म्हणजे अर्थचे काय अर्थ होतात. पहिला होतो हेतू किंवा इच्छा. हेतू किंवा इच्छा. त्याच्यानंतर होतो पैसा म्हणजे पण अर्थ, फळ म्हणजे पण अर्थ, आशय आणि कस. रिपीट करू एक वेळा. हेतू किंवा इच्छा, पैसा म्हणजे पण अर्थ, फळ म्हणजे पण अर्थ, आशय किंवा कस. समोर जाऊ. अर्क. अर्कचं उदाहरण आहे, सूर्य डोक्यावर असताना बाल किल्लेमधील कमान खाली बसून मंदार फुलांचा रस काढला. मंदार फुलांचा रस काढला. तर म्हणजे अर्कचा काय? अर्कचा अर्थ होतो सूर्य. समानार्थीमध्ये विचारला आहे. त्याच्यानंतर बाकीचे बघू. बालकिल्ला म्हणजे पण अर्क, कमान म्हणजे पण अर्क आणि मंदार आणि रस लक्षात ठेवायचा. बघा मी तुम्हाला सांगताना प्रश्न कसे विचारले जातात. ते काय करतात, डायरेक्ट नाही का 4 सेंटेन्स देतात आणि म्हणतात अर्कचे कोणकोणते अर्थ पुढील वाक्यामध्ये दिलेले आहे. तर आपल्याला त्याच्यातून चेक करावं लागते. मी एक गोष्ट सांगतो, जर 4 पैकी तुम्हाला 3 आठवत असेल आणि चौथा नाही आठवत असेल तर त्याला वरीलपैकी सर्व मारा. म्हणजे जनरली अशा क्वेश्चनचा आन्सर आतापर्यंत आयोगाने वरीलपैकी सर्व दिलेला आहे. पण आता जो 17 मेचा झाला त्याच्यामध्ये चुकवलं होतं एका जागेवर. तर म्हणून जर माहीत असेल तर चुकवा, जर नाही माहीत असेल, जर तुक्का मारायचा असेल तर तुम्ही वरीलपैकी सर्व मारू शकता. आणि दुसरा एक विचारतो, ते काय करतात, डायरेक्ट अर्क देतात आणि शब्द विचारतात का याचा कोणता अर्थ होऊ शकतो. असे 2 प्रकारे प्रश्न विचारतात. समोर जाऊ. अर्क बघितलं आपण. अलंकार. अलंकारचे 2च अर्थ आहे. एक्झाम्पल बघून त्याचे. दागिने तुम्हाला माहिती आहे आणि भाषेचे अलंकार. दागिने आणि भाषेचे अलंकार. समोर जाऊ. ग्रह. ग्रह खूप इम्पॉर्टंट आहे. उदाहरण बघू. सूर्यमालेतील ग्रह शोधण्याची कल्पना त्याने स्वीकार केली व अंगीकार करणे ठरवले आणि स्वतःची बुद्धी आणि चिकाटी वापरून त्या मागचा अर्थबोध सर्वांना उमस पडावा म्हणून समजूत धारणा आणि मत मांडले. काहीच नाही समजलं, जाऊ द्या, डायरेक्ट वाचू आपण. कोणता अर्थ होतो. ग्रह म्हणजे सूर्यमालेतले ग्रह माहीत आहे. कल्पना लक्षात ठेवायचा, कल्पना. त्याच्यानंतर स्वीकारणे म्हणजे ग्रहण करणे. बुद्धी लक्षात ठेवा, बुद्धी म्हणजे ग्रह. त्याच्यानंतर अर्थ म्हणजे पण ग्रह, बोध म्हणजे पण ग्रह. म्हणजे जनरली जर ग्रहासाठी आला तर वरीलपैकी सर्व मारायचं. ठीक आहे. एक वेळा रिवाइज करून घेऊ. सूर्य लक्षात ठेवायचा म्हणजे सूर्यमालेतील ग्रह, कल्पना लक्षात ठेवा, बुद्धी लक्षात ठेवा आणि स्वीकारणे लक्षात ठेवा. बाकी जाऊ द्या. आणि अर्थ तर आपल्याला माहीतच आहे. अर्थ म्हणजे ग्रह. समोर जाऊ. नाग. नागचं असं आहे, उदाहरण बघू. पर्वतवासी लोकांनी एक हत्ती आणि सर्प याला शीशे धातूजवळ पाहिले. पर्वतवासी लोकांनी एका हत्ती आणि सर्पाला शीशे या धातूजवळ पाहिले. बघा नागचं ना हे 3-4 वेळा झालंय, विचारलाय म्हणजे. तर नाग म्हणजे पर्वतवासी लोक. त्याच्यानंतर हत्ती आणि सर्प दोघांसाठी आपण नाग वापरतो. आणि शीशे हे मटेरियल नाऊन म्हणजे मटेरियल आहे, तुम्हाला माहित असेल. याचा ना SB हा असतो, काय म्हणते त्याला, फॉर्म्युला नेम. सायन्समध्ये विचारते SB, PYQ आहे तो पण. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रमाणचं उदाहरण आहे, हे माप किंवा परिणाम अगदी आदर्श पातळीवर असल्याचा पुरावा आणि आधार म्हणून मी हा नमुना आणि मापक दाखवू शकतो, ज्याचा प्रत्यांतर तुम्हाला नक्की होईल. अर्थ बघू. प्रमाण म्हणजे माप, परिणाम, आदर्श पातळी, पुरावा आधार, नमुना मापक आणि प्रत्यंतर. काय काय लक्षात ठेवायचं आहे, तर माप लक्षात ठेवायचं आहे, आदर्श लक्षात ठेवा, आधार लक्षात ठेवा, नमुना लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे अंबर. हे आपण खूप इम्पॉर्टंट आहे, 3-4 वेळा PYQ आहे. अंबरचं आहे, त्याने सुंदर वस्त्र परिधान करून आकाशाकडे पाहत धान्य कोठार मधील
खजिन्याला आणि खिळे उपसण्याचा चिमट्याला विविध रंगाचा प्रकार असलेल्या सुगंधी पदार्थाचा लेप लावला. काय अर्थ आहे? अंबर म्हणजे वस्त्र आणि आकाश, हे दोन मोस्ट इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचा. वस्त्र आणि आकाश तर होतच, अजून काय होतं? धान्याचे कोठार, खनिजे, खिळे उपसण्याचा तो चिमटा पाहिला असेल तुम्ही, ज्याच्यातून आपण खिळे काढतो. रंगाचा प्रकार पण अंबर आहे, अंबर कलर असतो. आणि त्याच्यानंतर सुगंधी पदार्थ, याचे सगळं लक्षात ठेवा. मी तर म्हणतो काय, वस्त्र, आकाश, धान्य कोठार, खनिज, खिळे उपसण्याचा चिमटा, रंगाचा प्रकार आणि सुगंधी पदार्थ. समोर जाऊ. जास्त नाही, फक्त 50 वर्ड घेतलेले आहे मी, पण एवढे इम्पॉर्टंट जर आला ना तर याच्यातूनच येईल. त्याच्यानंतर हे वीट, वीटचे दोनच अर्थ होतात. एक तुम्हाला माहिती आहे, आपल्या घरी जे वीट लावतो आपण, मातीत भाजलेल्या आयताकृती ठोकळा आणि उबग. उबगून जाणे म्हणजे कोणत्या वस्तूतून आपला इंटरेस्ट निघून जाणे, त्याला उबग म्हणतो आपण. ते सोपी आहे म्हणून डायरेक्ट जाऊ वर. वरचा काय अर्थ होतो तसं बघा. वर कसा क्वेश्चन आला होता, त्यानं म्हटलं होतं याच्यापैकी कोण वर हा काय म्हणून आलाय, म्हणजे क्रियाविशेषण म्हणून आलाय, शब्दयोगी अव्यय म्हणून आलाय किंवा क्रियापद म्हणून आलाय. तो वाक्यात वापर जर झालेला असेल आणि तुम्ही मराठीचा अभ्यास जर केलेला असेल तो तुम्ही समजू शकता. तर ह्याला स्किप करू, समोर जाऊ. कळ, कळचा काय अर्थ येतो, पहिले उदाहरण बघू. भांडणाचे कारण मर्म शोधण्यासाठी त्याने युक्ती साधन वापरून किल्ली फिरवली. वेदना दुःख झाल्यामुळे त्याचा राग आणि धमक वाढून मोठी कला व खुबी वापरून भांडण झाले. एवढे सारे अर्थ आहे, कोणते कोणते लक्षात ठेवायचे बघू. पहिले भांडण्याचे कारण म्हणजे कळलं, त्याच्यानंतर युक्ती म्हणजे कळलं, त्याच्यानंतर साधन म्हणजे पण साधन आणि किल्ली म्हणजे पण कळलं. वेदना दुःख राग सगळं एकच होतं. कळलं म्हणजे वेदना दुःख राग, त्याच्यानंतर धमकी, खुब्बी आणि भांडण. बघा, खुब्बेखोर असं काहीतरी, जो भांडण लावला त्याला खुब्बेखोर म्हणतात, हा पण पिवाई किंवा. त्याच्यानंतर आहे माया. माया लक्षात ठेवा. मायाचं उदाहरण बघू. मायाचं उदाहरण आहे, आईचे प्रेम आणि वात्सल्य हीच माझी खरी धन आणि संपत्ती आहे. तर काय अर्थ आहे? पहिला आहे माया म्हणजे प्रेम, वात्सल्य म्हणजे माया, त्याच्यानंतर धन म्हणजे पण माया आणि संपत्ती म्हणजे पण माया. धन आणि संपत्ती एकच असतो. धन संपत्ती म्हणजे माया, त्याच्यानंतर वात्सल्य म्हणजे पण माया आणि त्याच्यानंतर प्रेम म्हणजे पण माया. माया, ठीक आहे, लक्षात ठेवा. समोर खूप इम्पॉर्टंट आहे कर पण लक्षात ठेवायचा. हत्तीने आपल्या सोंडेने सूर्याचे किरण पकडले आणि हाताने राजाला सारा व जकात भरला, जो ग्रहण संक्रांत इत्यादी नंतर दुसरा दिवस होता. ठीक आहे, म्हणजे कर म्हणजे काय होते? सोंड. त्याच्यानंतर किरण म्हणजे पण कर, आणि कर म्हणजे हात. 10 वेळा उपयोग असेल कमीत कमी. हात म्हणजे काय, म्हणजे कर म्हणजे हात होते म्हणून. ठीक आहे, त्याच्यानंतर जकात. जकात म्हणजे आपण जे दानधर्म करतो त्याला आपण जकात म्हणतो. त्याच्यानंतर आहे ग्रहण व संक्रांतीचा दुसरा दिवस, करचा दिवस म्हणतो आपण. बघा, आपण जे जनरल वापरतो ना तेच वर्ड आहे, जास्त काही नाही आहे, फक्त लक्षात आले पाहिजे टाइमवर. जर तुम्ही एक वेळा रिवाईज केलं तर येते लक्षात. हवा वायू तुम्हाला माहित आहे, जाऊ द्या, त्याला स्किप करू. भावचे दोनच अर्थ आहे, लक्षात ठेवा. सात्विक भाव आणि दर. सात्विक भाव आणि दर. सात्विक भाव म्हणजे पण म्हणजे योग्य भाव आणि दर. त्याच्यानंतर आहे राम. रामचा काय अर्थ होतो? दोन अर्थ होतो. राम म्हणजे रुपया, माझ्याकडे राम नाही म्हणजे रुपया नाही. त्याच्यानंतर आहे सामर्थ्य. सामर्थ्य म्हणजे हिंमत. रुपया आणि सामर्थ्य. राम म्हणजे रुपया आणि सामर्थ्य, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आहे कसर. जे सोपी आहे ना त्याचं मी एक्झाम्पल वाचतच नाही आहे, हार्डवालेचं फक्त एक्झाम्पल वाचू, म्हणजे थोडंसे जास्त वर्ड आहे ज्याचे. त्याच्यानंतर आहे कसर. कसरचं एक्झाम्पल आहे, दुकानात सूट मिळाली तरी कपड्यात रेशमी खाणारा किडा निघाल्यामुळे त्याचा कमीपणा आला. दलचे बघा, दलचं एक्झाम्पल बघू इकडं. वनस्पतीचे पान आणि फुलाची पाकळी तोडण्यासाठी सैन्य विरोध करत होते. म्हणजे दलचा अर्थ होतो वनस्पतीचे पान आणि पाकळी आणि सैन्य, पाकळी आणि वनस्पतीचे पान, लक्षात ठेवतात दल. समोर जाऊ. अंकचा अर्थ होतो नियतकालीन प्रत. त्याच्यानंतर मांडी, PY किंवा या. अंक म्हणजे मांडी, नियतकालीन, आकडे, खून,
नाटकाचा एक भाग, अनुग्रह, चिन्ह, डाग किंवा कलंक. रिपीट करू एक वेळा, याचा एक्झाम्पलनी वाचत आहे मी, कन्फ्यूज व्हाल म्हणून. नियतकालीन प्रत, त्याच्यानंतर मांडी म्हणजे पण अंक, आकडे आणि खून म्हणजे पण अंक, नाटकाचा एक भाग म्हणजे पण अंक, अनुग्रह म्हणजे पण अंक, चिन्ह म्हणजे पण अंक, डाग आणि कलंक म्हणजे पण अंक. बघा, ह्या अनुग्रहचा स्पेलिंग बघून घ्या आणि ह्या खूनचा स्पेलिंग बघून घ्या, दोन्ही पण पिवायचे, खून आणि अनुग्रह. आणि एक इथं आठवलं म्हणून, जे आपलं स्पेलिंगचं चॅप्टर आहे मराठीचं ते कराच. जसं हे 2 मार्काला म्हणजे 4 मार्काला इम्पॉर्टंट आहे, तसं तोच तो पण इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ते एज देणारे आहे आपल्याला, एक मार्क उडून आणावा लागतो मेन्स मध्ये, एक मार्क उडून आणावा लागतो. समोर जो प्रत, त्याच्यानंतर आहे प्रत. प्रतचं उदाहरण आहे, नाटकातील कलावंताने नदीचा विस्तार पार करून पाण्याचे भांडे आणले. म्हणजे पहिला आहे नाटकातील कलावंत म्हणजे पात्र, नाटकातील पात्र कोण आहे आपण म्हणतो. त्याच्यानंतर आहे नदीचा विस्तार, नदीचा पात्र वाढलेला आहे. आणि त्याच्यानंतर भांडे, भांडे म्हणजे पण पत्र. त्याच्यानंतर आहे नाद. नादचं उदाहरण आहे, त्या संगीताचा ध्वनी ऐकण्याची आवड आणि छंद होता. आवड आणि छंद एकच असतो, म्हणजे नाद म्हणजे ध्वनी आणि छंद. नाद म्हणजे ध्वनी आणि छंद, छंद म्हणा किंवा आवड म्हणा. नाद म्हणजे ध्वनी आणि छंद. त्याच्यानंतर आहे मनमानी. मनमानी याचा अर्थ असा होता, जो कोणाचंही ऐकत नाही, मनाला वाटे तसा करतो. स्किप करू. स्वार्थपरायण लक्षात ठेवा, स्वार्थपरायण याचं स्पेलिंग पण बघून घ्या एक वेळा. स्वार्थपरायण विचारू शकते. स्वार्थपरायणाचा अर्थ होतो स्वतःच्या फायद्याचा विचार करा, म्हणजे मतलबी माणूस आपण म्हणतो ना, तसा म्हणजे स्वार्थपरायण म्हणजे मतलबी माणूस. समोर जाऊ. बघा, जास्त मी तुमचा टाइमपास नाही करेन, मला माहिती आहे मेन्समध्ये टाइम खूप इम्पॉर्टंट असतो, एक सेकंड इम्पॉर्टंट आहे तुमचा. तुम्ही म्हणूनच म्हणजे म्हणत आहे, एक सेकंड तुमचा यूज झाला पाहिजे. हा जो व्हिडिओ बघण्यामध्ये तुमचा वेळ चालला ना, त्याचा तुम्हाला फायदा होणारच जर या टॉपिकवर क्वेश्चन आला तर. त्याच्यानंतर आहे अमर. अमरचा अर्थ होतो ज्याला मरण नाही. अमर म्हणजे ज्याला मरण नाही. आणि अजरचा अर्थ याचा होतो ज्याला जर नाही. जर नाही म्हणजे ज्याला म्हातारपण नाही. ऑप्शन मध्ये अमरच्या वेळी ना ते पण दिलेलं होतं, का बघ, ज्याला मरण नाही असा कोण. अमर पण होतो आणि अजर पण होतो. तर अजरचा काय अर्थ होतो, ज्याला जर नाही. जर नाही म्हणजे ज्याला बुढापा नाही, म्हणजे जो बुडा नाही होणार, त्याला अजर म्हणतात. आणि अमर म्हणजे ज्याला मरण नाही. डिफरन्स केलं इथं. हर काम तुम्हाला माहिती असेल, जो सांगितलेले सगळे काम करतो. त्याच्यानंतर एक काळ. काळचं उदाहरण आहे, योग्य समय आल्यावर यमराज मृत्यू घेऊन येतात. योग्य समय आल्यावर यमराज मृत्यू घेऊन येतात. म्हणजे काळचा अर्थ समय सगळ्याला माहित आहे. यमराज आणि मृत्यू लक्षात ठेवा. काळ म्हणजे यमराज आणि मृत्यू. यमराज आणि मृत्यू म्हणजे काळ. त्याच्यानंतर आहे पाखर. पाखरचं उदाहरण आहे, देवाची कृपा रूपी छायाखाली मला हत्तीची झूल मिळाल्यासारखे वाटते. म्हणजे पाखरचा अर्थ होतो, पहिला आता आहे कृपा, त्याच्यानंतर आहे छाया आणि हत्तीची झूल. कृपा, छाया, हत्तीची झूल म्हणजे पाखर. त्याच्यानंतर आहे वावर. वावरचं एक्झाम्पल आहे, शेती आणि मळे दोन्ही एकच होतो. शेती आणि मळे यात त्यांची नेहमी वहिवाट असते आणि तो जमिनीचा चांगला उपयोग करतो. अर्थ बघू. शेती आणि मळ म्हणजे वावर. शेती व मळा कोणाला माहित नाही राहत, लक्षात ठेवायचं. वहिवाट म्हणजे यूज करणे आणि उपयोग. वहिवाट आणि उपयोग. त्याच्यानंतर आहे खोड. खोडचं एक्झाम्पल आहे, त्याच्या एका वाईट सवय आणि दोष आहे की नेहमी दुसऱ्यांमध्ये उणिवा काढतो आणि रागाने लाकडाचा तुकडा फेकून मारतो. बघा, खोड. खोडचा अर्थ आहे वाईट सवय. चांगली सवय नाही, सवय आला फक्त तरी पण नसणार, वाईट सवय. त्याच्यानंतर आहे दोष. दोष किंवा उणिवा. आणि लाकडाचा तुकडा म्हणजे पण खोड. हे लाकडाचा तुकडा आपल्याला माहिती आहे खोड. दोष आणि उणिवा लक्षात ठेवायचा. दोष आणि उणिवा आणि वाईट सवय. समोर जाऊ. अद्दल. अद्दल बहुतेक लास्ट वर्ड आहे आपला. अद्दल म्हणजे होते त्याला धडा शिकवणे आणि ठोकर लागणे. उदाहरण बघू. आयुष्यात मोठी ठोकर लागल्याशिवाय माणसाला चांगला धडा मिळत नाही. ठोकर आणि धडा. बस संपले वाटते. ऐकायचं मग नाही, बस एवढेच होते. बघा, किती 25 मिनिटांमध्ये मी तुमचे पुन्हा पीवायक्यू करून दिले. जर आला नाही याच्यावर क्वेश्चन, तुम्हाला 4 मार्काचा ऍडव्हान्टेज होऊ शकतं. एक क्वेश्चन आला तर 2 मार्काचा ऍडव्हान्टेज होऊ शकतो. असंच म्हणतो, स्पेलिंग पण एक वेळा बघून घ्या. आणि मेनच्या वेळीच आपला टाइम खूप इम्पॉर्टंट राहते. एक मिनिट तुमचं इम्पॉर्टंट आहे, तर त्याचा चांगला युटिलायझेशन करा. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे, करून घ्या. आणि आवडलं तुम्हाला माहितच आहे, जर तुम्हाला आवडलं तर दुसऱ्याला पण सांगा. कामाचा व्हिडिओ आहे, मला याचा फायदा होत असतो, तुम्हाला पण होणार. धन्यवाद. लाईक कर जा. बाय, सी यू.